मोठ्या बातमीनं, कारण मुंबई आणि ठाणेकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबई ठाणेकरांचा वीकेंड हा त्रासदायक होण्याची शक्यता आहे, कारण गुरुवारी रात्रीपासून म्हणजे आज रात्रीपासून मुंबई ठाण्यात रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवर हा मेगा ब्लॉक असणार आहे। गुरुवारी रात्रीपासून डाऊन फास्ट मार्गासाठी 62 तासांचा तर अप स्लो मार्गावर 12 तासांचा हा ब्लॉक असेल आणि 1 आणि 2 जूनला तब्बल एकूण 36 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। तर ठाण्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढवणं आणि सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर या मेगा ब्लॉकमुळे शुक्रवार ते रविवार पर्यंत 956 लोकल आणि 72 एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे। तर आता उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमधील काही भागामध्ये सोमवारी 3 जून आणि मंगळवारी 4 जून रोजी पाणी कपात केली जाणार आहे। मलबार हिल जलाशयात देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे ए, सी, डी, जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांमध्ये पाणी पुरवठा हा बंद ठेवला जाईल आणि त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि यानंतर बातमी आहे, वर्सोवा पुलाजवळील खाडी परिसरात अपघात झालाय। पाईपलाईनच्या खोदकामादरम्यान हा अपघात झाल्याचं कळतंय आणि मातीत कंटेनर आणि जेसीबी खचला गेला। ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती देखील व्यक्त होतीये। खाडीच्या खालून पाईपलाईन टाकायचं काम त्यांचं प्रोसिजर चालू होती। त्या प्रोसिजर मध्ये 50 फूट खाली खड्डा खोदला होता आणि त्याच्या बाजूनी पायलिंग करून त्याचे खांब आणि स्लॅब उभे होते। तर ते तिथं 50 फूट खाली पोकलेन मशीन चालू होती, तिच्यावर पायलिंग चे खांब पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस अडकलेला आहे। कॅबिन पडले त्याच्यामध्ये 4-5 माणसं अडकले असं सांगितलं जातं। नाही, त्यात एक माणूस केबिन मध्ये ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस होता। तो माणूस सोबतच्या कर्मचाऱ्यांनी दोरी लावून वर घेतलेला आहे। आता एक माणूस आतमध्ये अडकल्याची माहिती आहे। वसईच्या वर्सोवा ब्रिजच्या शेजारी या ठिकाणी सूर्य प्रकल्पाच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे। मी आता घटनास्थळावरती आहे, आपल्याला दाखवतो की या ठिकाणी हा जो टनेलचं खोदण्याचं काम सुरू होतं पाईपलाईनचं, या ठिकाणी एक जेसीबी जी होती ती खाली माती उकरण्याचं काम करत होते। त्या दरम्यान पायलिंगचे जे पोल आहेत ते या ठिकाणी कोसळले आणि जे मातीचा ढिगारा आहे हा सुद्धा त्या जेसीबी वरती पडला। त्यानंतर या ठिकाणी जी केबिन होती, त्यांचं कार्यालय होतं, त्या कार्यालय सुद्धा या मातीच्या ढिगाऱ्याखाली पडलेलं आहे। ही जी घटना आहे 9च्या सुमारास झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे, परंतु नातेवाईकांचा असा आरोप आहे की ही जी घटना आहे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यानची आहे। ह्या कंपनी आहे तिने हा अपघात दाबण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे, कारण या ठिकाणी पोलिसांना ही माहिती उशिरा दिलेली आहे आणि आतापर्यंत 5 तास उलटून गेले असताना सुद्धा त्याला रेस्क्यू करण्याचं काम कुठेही होताना दिसत नाही। खरं तर या एल&टी कंपनीने अशी दुर्घटना जर झाली तर त्या ठिकाणी काय उपाययोजना केली पाहिजे, या ठिकाणी त्या प्रकारचे इंजिनियर असायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने तसदी घेतलेली नाही। एल&टी कंपनीवर पोलीस काय कारवाई करतात हे आता पाहावं लागेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। आणि यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे न्यूज 18 लोकमतची सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी। पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईला शिवानी अग्रवालला अटक करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवानी अग्रवाल सध्या गायब असल्याचं कळतंय। ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर दबाव टाकण्यासाठी शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयात स्वतः हजर होती अशी सूत्रांकडून माहिती मिळते।
आणि पुणे अपघात प्रकरणामधली सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी ती म्हणजे ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सापळे समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। या समितीनं डीन काळेंवर ठपका ठेवल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। डीननं हे प्रकरण बेजबाबदारपणे हाताळलं आणि या प्रकरणात दरम्यान रुग्णालयाच्या 2 अधिकाऱ्यांमध्ये विसंवाद देखील होता। या अधिकाऱ्यांमधील विसंवादाचा अपघात प्रकरणाला फटका बसल्याचं या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले। तर काय आहे समितीचा हा अहवाल, अभिप्राय आपण पाहूयात। रुग्णालय परिसरात माध्यम प्रतिनिधींच्या वावराबाबत डीनकडून दक्षता घेतली गेलेली नाही। डॉक्टर हरनोळ यांनी रक्त नमुने घेताना नियमांचं पालन केलेलं नाही। हरनोळ यांनी रक्त नमुने बदल करण्याच्या उद्देशानं महिला आणि 2 वयस्कर व्यक्तींचे रक्त नमुने घेतले। ऑन ड्युटी आरएमओ आणि वैद्यकीय अधीक्षकांनी नियमाप्रमाणे कामाची देखरेख केलेली नाही। डॉक्टर तावरे विभाग प्रमुख न्याय वैद्यकीय शास्त्र यांनी उपभोगलेल्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत तफावत आढळून आली आहे। डीननं यापूर्वीच चौकशी करून माहिती सरकारला पाठवली पाहिजे होती, मात्र तसं झालेलं नाही। तर समितीच्या शिफारसी काय आहेत ते सुद्धा आपण पाहतोय। अपघात विभाग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्त नमुने घेणं हे स्वतःच्या देखरेखीत करणं अभिप्रेत आहे। अपघात विभागातील 2 वेगवेगळे रजिस्टर एकत्र ठेवायला हवे होते। या प्रकरणी लघवी तपास करणं अभिप्रेत आहे। तसंच डीनने माध्यम प्रतिनिधींना प्रकरणाची माहिती देण्यासाठी डॉक्टरांची नेमणूक करावी। आणि आता बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा आव्हान जे आहे ते स्वीकारले। पुणे हिट अँड रन प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केलेली होती। त्याला अजित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले। मी नार्को टेस्टला तयार असून मात्र टेस्ट पास केली तर दमानियांनी घरी बसावं असं खुलं चॅलेंज अजित पवारांनी दमानियांना दिलंय। दरम्यान अजित पवारांचं चॅलेंज देखील अंजली दमानिया यांनी स्वीकारलेलं आहे। फक्त दादांच्या नार्को टेस्टची प्रश्नावली मी देणार असा इशारा दमानिया यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता पुणे हिट अँड रन प्रकरणी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय। अगर गार्डियन मिनिस्टर है तो उनका ये फर्ज बनता था कि वो पुणे के पुलिस स्टेशन में जाकर कल्प्रिट्स जो है उनको सजा देने की पूरी कोशिश करे, पर पहले 4 दिन वो कहीं भी नहीं दिखाई दिए। माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा। मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे। तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाहीये, माझा तुम्हाला शब्द आहे की याच्या पुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही। मला चॅलेंज इज एक्सेप्टेड। तर पुण्यामधील कल्याणी नगर अपघात प्रकरणी राज्यात भरपूर हे प्रकरण गाजत असताना या प्रकरणी अग्रवाल कुटुंबामधील 3घांना अटक झालेली आहे। या दरम्यान विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन समोर आलंय। नगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवून शासकीय भाडेपट्ट्याच्या जागेत विशाल अग्रवालनं पंचतारांकित हॉटेल उभारल्याचं समोर आलेलं आहे आणि या बेकायदेशीर बांधकामावर तात्काळ बुलडोझर फिरवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल, कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल, मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये, अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत।
आणि यानंतर बातमी आहे भुसावळ शहरामधनं। भुसावळ शहरामध्ये माजी नगरसेवकासह दोघांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जळगाव नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला। माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांच्यासोबत असलेले सुनील राखुंडेची हत्या करण्यात आली आहे। तर सुनील राखुंडेची हत्या ही केली असून पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। अज्ञात मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोधही सुरू आहे। घटनेनंतर भुसावळमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। भुसावळ शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये 2 इसम जात होता। अचानकपणे 2 अनोळखी इसम त्या गाडीजवळ येऊन त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्याला दोन्ही अनोळखी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे। जे 2 लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पावलेले त्यांचं इस्मांचं नाव आहे, एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राखुंडे। आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहे। तर पिंपरी चिंचवड शहर गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा हादरलंय। सांगवी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर 30 वर्षीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले असून आरोपीचा शोध सुरू आहे। आणि यानंतर आता बातमी आहे महाडमधील मनुस्मृती दहन आंदोलन प्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अवमान केल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली असून पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीनुसार नियमबाह्य पद्धतीने जमाव जमवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झालाय। आव्हाड यांच्यासह इतर आंदोलकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आव्हाडांच्या या कृतीचा निषेध करत आधी मनातून मनुस्मृती घालवा अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। मनातून मनुस्मृती जाणं हे महत्त्वाचं आहे आणि या कृतीचा आम्ही असा निषेध करतो आणि आव्हाडांनी मी कितीही धर्मवादी आहे, निरपेक्षवादी आहे, मी कितीही लोकशाहीवादी आहे, अमुकवादी आहे, हे कितीही ढिंडोरा पिटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्मृती काढून टाका। या कृतीचा आम्ही असा निषेध करतो आणि आव्हाडांनी मी कितीही धर्मवादी आहे, निरपेक्षवादी आहे, मी कितीही लोकशाहीवादी आहे, अमुकवादी आहे, हे कितीही ढिंडोरा पिटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्मृती काढून टाका। तर नांदेड जिल्ह्यामधील किनवट शहरामध्ये एका 29 वर्षीय युवकासह 50 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर किनवट शहरात प्रचंड तणाव निर्माण झालाय। अंबाडी इथल्या मिस्त्री काम करणाऱ्या शेख वसीम यांची अज्ञात आरोपीनं फावड्यानं डोक्यात मारून हत्या केली, तर शेजारील महिला विशाखा मुनेश्वर हिची देखील हत्या करण्यात आली। या प्रकरणानंतर संतप्त जमावानं मृतदेह पोलीस ठाण्यासमोर नेऊन ठेवला। गावात वेगवेगळ्या अफवा पसरवल्यानं जमावाकडून दगडफेक सुद्धा झाली आणि या घटनेनंतर किनवट शहरातील दुकानं बंद ठेवण्यात आली असून दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी उत्तम भरणे नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी किनवटमध्ये तळ ठोकून आहेत। तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडनं। मुजीब, गुड मॉर्निंग। नेमकं किनवटमध्ये ही हत्या का झाली, काही कारण समोर आले का? ही घटना जी आहे ती काल संध्याकाळच्या सुमारास घडलेली आहे। किनवट जवळच अंबाडी नावाचं एक गाव आहे आणि हा जो मयत युवक आहे तो किनवट शहरामधला रहिवासी आहे आणि हा मिस्त्री काम करायचा। काल देखील तो मिस्त्री काम करण्यासाठी उत्तम भरणे या व्यक्तीच्या घरी गेला होता। तिथं हा काम करत होता आणि दुपारी 4-4:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। पोलिसांनी जो काही तपास केला आणि या घटनेमध्ये मयत जो
युवक आहे त्याच्या भावाने जी फिर्याद दिली त्यानुसार असं सांगितलं गेलं की उत्तम भरणे यांना हा जो युवक आहे काम करणारा मिस्त्रीचा त्यानं पिण्यासाठी पाणी मागितलं होतं, कारण की यांच्या घरामध्ये तो काम करायचा आणि त्यावरून काहीतरी वाद झाला आणि त्यांनी फावल्याने याच्या डोक्यावरती मारलं आणि तो तिथं मरण पावला. आणि ही सगळं बघत असताना ती समोरची जी महिला आहे ती सोडवायला आली आणि रागाच्या भरात त्या महिलेवरती देखील आरोपीने हल्ला केला फावल्यानं आणि ती देखील या घटनेमध्ये मरण पावली. त्यानंतर ही जी खुनाची जी बातमी आहे ती वाऱ्यासारखी शहरात पसरली. लोक आले, त्यांनी मृतदेह घेतला आणि नेमकं त्या वेळेला लोकांना कळलं नाही की हत्या नेमकी झाली का, त्यामुळे वेगवेगळ्या अफवा देखील शहरामध्ये पसरल्या आणि एकंदरीत आपण बघतो की संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत जमाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमला होता. आरोपीने अटक करा, नेमकं कारण काय हे शोधा, अशा पद्धतीनं लोकांची मागणी होती आणि त्यावरूनच काहीतरी अफवा पसरल्या आणि वाद वाढला. तिथं देखील पोलिसांसोबत देखील वाद झाला आणि लोकांनी काही एका जमावाने दगडफेक केली. त्यानंतर दुसरा एक जमाव देखील आक्रमक झाला होता. मात्र पोलिसांच्या मदतीने रात्रीच हा तणाव निवडला. पोलिसांनी जो उत्तम भरणे जो मुख्य आरोपी आहे त्याला अटक केली. आता सध्या अगदी बरोबर आहे मुजीब, म्हणजे या ठिकाणी रात्री या जमावाला पोलिसांनी शांत केलेला आहे, मात्र या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. धन्यवाद मुजीब या सविस्तर अपडेटसाठी. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.